लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पण मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नाही आहे का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण की लाडक्या बहिणींना पात्र असूनसुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता पडलेला नाही आहे. तर बऱ्याच साऱ्या लाडक्या बहिणींनी कमेंट केलेली आहे की सर आम्ही आता काय करायचं आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला जर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नसेल, तुम्ही पात्र असूनसुद्धा, तर तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म भरेल तर तुमचं त्या ठिकाणी आधार कार्ड आणि रेशन कार्ड अपलोड करायचं आहे. आधार कार्ड आणि रेशन कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची प्रतिक्रिया टाकायची आहे की आमचे जे आहे ते आम्ही पात्र असून सुद्धा आमचा हप्ता बंद केल्यामुळं तुम्ही जे आहे ते आमची पुनर्तपासणी करा आमच्या आधार कार्डाची आणि रेशन कार्डाची. त्यामध्ये आमच्या नावावरती कुठल्या चारचाकी वाहन नाही आहे. आम्ही जे आहे ते आमचं 2.5 लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न नाही आहे आणि तसेच आमच्या घरामध्ये कुणालाही सरकारी नोकरी नाही आहे. अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड आणि रेशन कार्ड तुमचं चेक करतील आणि चेक केल्यानंतर तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता पुन्हा जे आहे ते तुमच्या अकाउंटवरती लगेच ताबडतोब भेटून जाईल. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला सर्वांना जर हप्ता भेटला नसेल तर नक्कीच खाली कमेंटमध्ये सांगा आणि हा फॉर्म कसा भरायचा सविस्तर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. त्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमची कमेंटमध्ये तुमची माहिती सांगायची आहे की तुम्हाला हप्ता कधीपासून भेटला नाही. तर पहिल्यांदा या ठिकाणी पहा, फॉर्म भरायचा कसा ही संपूर्ण माहिती सांगतो. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे त्यांचे जर हप्ते बंद पडले असेल तर त्यांनी हा व्हिडिओ बघून ते सुरू करू शकतील. तुम्हाला एकच व्हिडिओ सांगणार आहे आणि संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे. तुम्ही म्हणू नका की आम्ही हे पाहिलेलं आहे ते पाहिलेलं आहे, परंतु हा व्हिडिओ ए टू झेड संपूर्ण पहा म्हणजे तुमचं संपूर्ण लक्षात येईल. तर पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, एक गोष्ट सांगतो. तुम्हाला जर हा फोन नंबर लागला तर हा फोन नंबर एक लावून तुम्ही नक्की पाहू शकता, तुमची तक्रार देऊ शकतात 181 तर या ठिकाणी हा फॉर्म जास्त फोन लागत नाही आणि त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला काही समाधानकारक उत्तर भेटत नाही. त्यामुळं अर्जदार लॉगिन दिसत आहे, या अर्जदार लॉगिनवरती क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर आता सर्वांकडं काय या ठिकाणी खातं नसतं. या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे, परंतु कुठला मोबाईल नंबर आणि कुठला पासवर्ड टाकायचा आहे पासवर्डच कोणाला माहीत नसतो आहे. तर त्यामुळं त्यांना पहिल्यांदा काय करायचं आहे, त्यांचं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. तर आपण क्रिएट अकाउंटवरती पहिल्यांदा क्लिक करा. क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा आधार कार्डवर जे नाव आहे लाडक्या बहिणीचं ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. फुल नाव टाका, बरोबर इंग्लिशमध्ये टाकून घ्या. ज्या पद्धतीने आधार कार्डावर नाव आहे लाडक्या बहिणीचं त्याच पद्धतीने या ठिकाणी नाव टाकून घ्यायचं आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाका किंवा लाडक्या बहिणीच्या नोंदणी वेळेस जो मोबाईल नंबर दिला तो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. त्यानंतर आता हे झालेलं आहे फुल नाव आणि मोबाईल नंबर. आता त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे इथं. त्यानंतर कन्फर्म पासवर्ड म्हणजे पहिला पासवर्ड या ठिकाणी टाका आणि दुसरा पासवर्डही या ठिकाणी टाका, परंतु दोन्ही पासवर्ड जे आहे ते सेम असायला पाहिजेत. आता तुम्ही मोबाईल नंबर कोणता टाकला आहे आणि हे पासवर्ड कोणते तयार केलेले आहेत हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण की आपल्याला लॉग इन करताना हे मोबाईल नंबर आणि पासवर्ड दोन जागेवर तुम्हाला टाकायचा आहे, परंतु एकसारखा दोन्ही जागेवर टाकायचा आहे. तर आपल्याला हा मोबाईल नंबर आणि पासवर्ड लक्षात ठेवायचा आहे. तर आपण इथपर्यंत माहिती संपूर्ण भरली म्हणून समजूयात. त्यानंतर आपले जेही जिल्हा असेल महाराष्ट्र राज्यातील तुमचा तो जिल्हा या ठिकाणी निवडायचा आहे. संपूर्ण या ठिकाणी माहिती पहा. तुमचा जोही महाराष्ट्र राज्यातील हा जिल्हा असेल तो तुम्ही निवडा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, जिल्हा निवडल्यानंतर तालुका निवडा, तुमचं गाव निवडायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी टिक करायचे आहे. तुम्हाला या ठिकाणी टिक करा दिसते, त्या ठिकाणी टिक केलेलं. त्यानंतर महत्त्वाचा विषय तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी हा कॅप्चा जो दिसत आहे तो कॅप्चा या रकान्यात भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर आपल्याला साइन अप ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे. साइन अप या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपला अकाउंट जे आहे ते तयार होईल. आता तुम्हाला या ठिकाणी पहा, तुम्ही जो मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो तयार केला होता, जो मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर आणि पासवर्ड जो तयार केला होता तो आपल्याला आता उपयोगी येणार आहे. कुठं उपयोगी येणार आहे ते या ठिकाणी पहा. लॉग इन करण्यासाठी आपल्याला लॉग इन करायचं आहे. आपण जो मोबाईल नंबर टाकला होता आणि पासवर्ड जो त्या ठिकाणी तयार केला होता तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे. आता आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकला आहे. आपल्याला हा कॅप्चा जो आहे ते कॅप्चा आपल्याला ह्या रकान्यात टाकून घ्यायचा आहे. तर आपल्याला की आपण कॅप्चा पण बरोबर टाकलेला आहे. या ठिकाणी पहा, आपल्याला आता या ठिकाणी लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लॉग इन ऑप्शन दिसत आहे, ह्या लॉग इनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन केलेलं आहे. तर लॉग इन केलं तर आपल्याला या ठिकाणी पहा, आपलं जे आहे त्या ठिकाणी सक्सेसफुल लॉग इन या ठिकाणी तुम्हाला दिसून येत आहे. सक्सेसफुल लॉग इन अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी येऊन जाणार आहे ह्या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारे. तर आता विषय पहा, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे 3 रेषा आधी दिसत आहेत ह्या कोपऱ्यातल्या, ह्या 3 रेषेवरती आपल्याला ह्या क्लिक करायचं आहे. तुम्हाला दाखवतो या ठिकाणी पहा, ह्या 3 रेषेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इकडं जे आहे ते आपलं ग्रीव्हन्स यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जरी व्हिडिओ बघितला असेल किंवा ही माहिती बघितली असेल, पण हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला हप्ता सुरू करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागते. इथपर्यंत आलात त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
ॲड ग्रीव्हन्सवरती क्लिक करायचं आहे. ॲड ग्रीव्हन्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला ग्रीव्हन्स ग्रीव्हन्स फॉर्म म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर तक्रार फॉर्म तुमचा या ठिकाणी ओपन झालेला आहे. तर या ठिकाणी पहिलं ऑप्शन आहे सिलेक्ट द ग्रीव्हन्स टाईप. ग्रीव्हन्स टाईपमध्ये आपल्याला काय निवडायचं आहे, आपली स्वतःची तक्रार द्यायची असेल तर माय कंप्लेंट माय ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे कंप्लेंट एजंट ऑदर ॲप्लिकेशन. म्हणजे जर तुम्हाला दुसऱ्याची कोणाची कंप्लेंट द्यायची असेल किंवा दुसऱ्याची कोणाचं ॲप्लिकेशन या ठिकाणी टाकायचं असेल तर दुसरं नंबर ऑप्शन निवडा. तुमची स्वतःचं या ठिकाणी हप्ता बंद झाला असेल तर स्वतःच तुमचा पहिला ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे माय ॲप्लिकेशन. तर माय ॲप्लिकेशनवर निवडल्यानंतर तुम्हाला जे आहे ते दुसरं ऑप्शन आहे सिलेक्ट ग्रीव्हन्स कॅटेगरी. दुसरं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी निवडायची कॅटेगरी. तर या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते ऑप्शन भेटतात इथं पहा की पहिलं ऑप्शन आहे अप्लाय फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड. दुसरा आहे डिस्कंटिन्यू सेमीज. तिसरा आहे सरेंडर सेमीज बेनिफिट आणि रॉंग आधार नंबर ऑन ॲप्लिकेशन. असे तुम्हाला एक ऑप्शन भेटतात. त्यानंतर ऑर्डर भेटते या ठिकाणी. तर माझ्या केसमध्ये जे आहे ते पहिलं ऑप्शन आहे अप्लाय फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड. यावरती मी क्लिक करणार आहे. तुमचं जेही केस असेल तुमच्याकडे ते तुम्ही निवडू शकता. तर अशा प्रकारे हे निवडायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा तुमचा जो आहे ते ॲप्लिकेशन नंबर येईल. त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि ॲप्लिकेशन नंबर येईल. त्यानंतर पुढं पहा की तुमचं जे आहे ते रिझन काय आहे, स्टेटस तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अप्रूव्हल आहे का. जर तुमचं या ठिकाणी स्टेटस अप्रूव्हल असेल तर तुम्हाला जे आहे ते तुमचा हप्ता जे आहे ते 100% भेटून जाईल. तुमचा हप्ता जर बंद झाला असेल आणि या ठिकाणी अप्रूव्ह नसेल आणि रिजेक्ट असेल तर साईटला तुम्हाला या ठिकाणी रिझन दिसते. त्या रिझन खाली काही रिझन दिलेलं असेल तर रिझन काय आहे ते नेमकं पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी अप्रूव्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं रिझन दिसून येणार नाही आहे. तर या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे तुम्हाला हे रिझन हे संपूर्ण चेक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे तक्रार या ठिकाणी तुमचं जेही वर्णन असेल, तुमचं जेही प्रतिक्रिया असतील ते तुम्हाला ह्या आराखड्यामध्ये टाकायचे आहेत. तुम्हाला काय सांगायचं आहे की मला जे आहे ते मी जे आहे ते KYC केलेले आहे आणि त्यानंतर माझ्या नावावरती कुठलेही चारचाकी वाहन नाही आहे. माझी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये नाही आहे. त्यानंतर आमच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि आमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित महिला एवढ्याच महिला ज्या आहेत लाभ घेत आहेत असं या ठिकाणी टाकायचं आहे. आणि आमची जर या ठिकाणी चुकून आमचा हप्ता बंद झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही जे आहे ते आमचे आधार कार्डचे आणि रेशन कार्डची पुनर्तपासणी करून आम्हाला जे आहे ते पात्र करावा ही नम्र विनंती असं या ठिकाणी टाकू शकतात. किंवा तुमच्या मनाने तुम्हाला जर कुठलं दुसरं जे आहे ते डिस्क्रिप्शन तुम्हाला जेही सुचत असेल तुमची तक्रार तर ती तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. ते टाकल्यानंतर तुम्हाला पुढे यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत या ठिकाणी त्याचं नाव टाकायचं आहे. आधार कार्डचं नाव या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात आधार कार्ड अपलोड करण्यासाठी. परंतु त्यासाठी पहा तुम्हाला कमीत कमी जे आहे ते या ठिकाणी तुम्ही 5 डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात आणि त्याची साईज जे आहे ते मॅक्सिमम 1 MB असायला पाहिजे. तर या ठिकाणी पहा तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा डॉक्युमेंट्सचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आधार कार्ड टाका. आधार कार्ड या ठिकाणी तुम्ही नाव टाकू शकतात. आधार कार्ड या ठिकाणी टाकू शकतात. अशा प्रकारे आधार कार्ड नाव टाका. त्यानंतर तुम्हाला साईटला या ठिकाणी ऑप्शन दिलेलं आहे अपलोड. या अपलोडवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जे आधार कार्ड तुम्ही तुमच्या फाईलमध्ये टाकलेलं आहे ते फाईलमधून घ्यायचं आहे, अपलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे जे आहे ते आधार कार्ड पण तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर तुम्हाला आणखी तुमचं रेशन कार्ड, पॅन कार्ड काय अपलोड करायचं असेल तर ॲड अदर अटॅचमेंट यावरती क्लिक करायचे आणि दुसरं तुम्हाला या ठिकाणी तुमचं रेशन कार्ड जर तुम्हाला टाकायचं असेल तर या ठिकाणी तुमचं रेशन कार्डचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकू शकतात. रेशन कार्ड आणि ते पण तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुम्हाला हे रेशन कार्ड पण या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. अपलोडवरती क्लिक करून ते संपूर्ण तुम्हाला हे अपलोड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा जो दिसत आहे हे कॅप्चा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आता कॅप्चा टाकून घेतला आपण. आता आपल्याला काय करायचं आहे, सबमिट ऑप्शन दिसत आहे खाली. सबमिट ऑप्शनवरती आपल्याला हे क्लिक करायचं आहे. आता सबमिट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं जो आहे ते आपलं आधार कार्ड आणि रेशन कार्ड आपण अपलोड केलेलं आहे ते जे आहे ते वरिष्ठ अधिकारी त्याकडे जाईल, जे लाडकी बहिणीचे अधिकारी आहेत त्यांच्याकडे जाईल. त्या ठिकाणी आपलं जे आहे ते हा अर्ज तक्रार फॉर्म ग्रीव्हन्स तक्रार फॉर्म जो आहे चेक केला जाईल. त्या ठिकाणी आपलं आधार कार्ड, रेशन कार्ड चेक केलं जाईल की आपल्या घरामध्ये कोण सरकारी नोकरीमध्ये नाही ना किंवा आपलं उत्पन्न किती आहे 2.5 लाखापेक्षा कमीच आहे का, असं सर्व जे काही पात्रते निकष आहेत ते त्या ठिकाणी चेक केले जातील. आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला लाभ जे आहे तुमचा पुन्हा सुरू केलं जाईल आणि तुमची जे आहे 1500 रुपये दर महिन्याला 1500 रुपये भेटतात ते तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती दर महिन्याला ही 1500 रुपये पुन्हा सुरू होतील. तर अशा प्रकारे तुम्हाला ही तक्रार द्यायची आहे की तुमचा हप्ता बंद झाला असेल, तुम्ही अशा प्रकारे हा फॉर्म भरू शकतात. तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता हे फ्रीमध्ये आहे, तुम्हाला 1 रुपया कोणाला द्यायची गरज नाही, तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. परंतु अशा प्रकारे तुम्ही ही तक्रार देऊ शकतात कारण की सरकारने ही सुविधा दिलेली आहे आणि ही वेबसाईटवरतीच आपल्याला काम करायचं आहे. कुठल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे.
दुसरीकडे कुठंही जायची नाही, दुसरी जायची गरज नाही, दुसरे एजंटला कोणाला पैसे द्यायची गरज नाही. तुम्ही हा फॉर्म फ्रीमध्ये घरी बसून भरू शकतात. त्यामुळं तुम्हाला आणखीन ह्याबद्दल काय माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला कमेंटमध्ये मला कमेंट करा, तुम्हाला त्या कमेंटचं उत्तर रिप्लायमध्ये भेटून जाईल. परंतु विशेष म्हणजे जास्तीत जास्त जे आहे ते हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचा, जास्ती लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचावा. कारण की ज्या लाडक्या बहिणीचे पात्र असून त्यांचे हप्ते बंद झाले असतील त्यांनी अशा प्रकारे त्यांचे हप्ते पुन्हा सुरू करू शकतील. नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.